हॅलो स्टुडंट्स, हा व्हिडिओ आहे MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्नची जी तयारी करत आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण पॅटर्न आणि परीक्षेचा सिलॅबस हा डिटेलमध्ये बघणार आहे. हा पूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये असणार आहे. याचा जो सिलॅबस आहे सिलॅबस देखील आपण मराठीमध्येच बघतो आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. फर्स्ट थिंग, एक्झामिनेशन पॅटर्न. एक्झामिनेशन पॅटर्न 3 टप्प्यांमध्ये एक्झाम होत असते, प्रिलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू. जी प्रिलिम असते त्याचं क्वालिफाईंग नेचर असतं. 200 मार्कांपैकी मेरिट डिक्लेअर होतं. 2 पेपर्स असतात. 2 पेपर्स हे आपल्याला येईल पुढं, मी दाखवतो तुम्हाला ते. यापैकी 200 पैकी कन्सिडर केलं जातं मेरिट. जे विद्यार्थी प्रिलिम्समध्ये क्वालिफाय होतात ते विद्यार्थी मेन्स देतात. ओके. सो मेन्स देणारे विद्यार्थी टोटल 1750 मार्काची मेन्स असते. यामध्ये क्वालिफाय होणारे विद्यार्थी पुढे जाऊन इंटरव्ह्यू देतात. इंटरव्ह्यूमध्ये 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. आणि अशा पद्धतीनं फायनल जी एक्झाम असते तुमची, ही फायनल एक्झाम फायनल जो रिझल्ट असतो तुमचा, हा फायनल रिझल्ट 2025 पैकी तुम्हाला किती मार्क पडत आहेत याच्यावर असतो. ज्या तुम्हाला पोस्ट भेटतील, डेप्युटी कलेक्टर असेल, असिस्टंट कमिशनर असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी 2025 मार्कांपैकी कळतात. ठीक आहे, क्लिअर. पुढे जाऊयात. एज काय, 19 ते 38पर्यंतचं एज आहे. कास्ट बेस्ड एज रिलॅक्सेशन ॲप्लिकेबल असतं. कास्टनुसार आपलं एज चेंज होत राहतं. OBC 43 आहे, PWD कॅन्डिडेटसाठी 45 आहे, एक्स सर्व्हिसमन SC ST OBC यांच्यासाठी 48 आहे. तरीही ह्या गोष्टीला एकदा क्रॉस चेक करून घेताल. ओके, हे मी स्पष्ट तुम्हाला लिहून देतो. काइंडली क्रॉस चेक दिस थिंग. ओके. एज रिलॅक्सेशन आहे, कसं आहे, कशा फॉर्मॅटमध्ये आहे, कसं आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये डाऊट्सला जागा नाही पाहिजे, त्याच्यामुळं हा प्रकार आहे. त्यानंतर अटेम्प्ट, एकूण 6 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता तुमच्या ऑल ओव्हर एज क्रायटेरियामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन और राज्यसेवा पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा मगाशी सांगितल्याप्रमाणे पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात. 200 मार्काचे दोन्ही पेपर असतील. दोन्हीला 2-2 तासाचा वेळ असतो. यामध्ये जो पेपर 2 असतो, हा इथं लिहिलं आहे बघा, अर्हताकारी म्हणजे काय, क्वालिफाईंग नेचरचा हा पेपर असतो. यामध्ये किमान 33% गुण येणं अपेक्षित आहे. म्हणजे 200 पैकी 67.77 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बेअर मिनिमम अपेक्षित आहे. एवढं फक्त लक्षात असू द्या. 33%. नेक्स्ट, 25% और 1/4 एवढे गुण तुमच्या एकूणमधून वजा होतील. कसं असतं, 1/4 हे नीट कन्सिडर करून घ्या. म्हणजे प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी 1 बरोबर उत्तर हे कॅन्सल होतं तुमचं. त्यामुळे 25% और 1/4 हे नीट समजून घ्या. नेक्स्ट लाईन काय दिली आहे बघा, एका प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास, म्हणजे असा फॉर्मॅटमध्ये एक पण उत्तर दिलं, 2 पण उत्तर दिले, असं जर असेल, किंवा उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल. आता समजा हे बघा, इथं दिसतंय तुम्हाला हे 1 2 3 4, ह्याच्यामध्ये हे अर्धवटच आहे बघा. सो अशा फॉर्मॅटमध्ये मार्किंग नाही करायची. अशी मार्किंग जर केली सो दॅट विल बी प्रॉब्लेमॅटिक. सो ह्याला 25% और 1/4 त्याच्यामध्ये पण कन्सिडर केलं जातं. ते चुकीचं कन्सिडर केलं जाते दोन्ही पण. नेक्स्ट, एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे जर समजा तुम्हाला 64.25 असे मार्क आहेत, तर ह्याला राऊंड नाही करून घ्यायचा. 64.25 आहे म्हणजे सर राऊंड फिगर करून द्या ना, 65 मार्क पडले, असं नसतं. हे 64.25च राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे काय, जर समजा तुम्ही अटेम्प्ट केला नाही, आता ही कशी इथं कुठं ना कुठं अटेम्प्ट केला आहे, जर एखाद्या कॅन्डिडेटनी याचं आन्सरच दिलं नाही, समजा असं त्यांनी जर सोडून दिलं, असे 4ही त्याचे मोकळे, जर असं त्यांनी केलं तर ह्याला निगेटिव्ह मार्किंग ॲप्लिकेबल नाही. इट इज ओके. मार्क सोडून द्यायचा असेल तुम्हाला तर सोडून देऊ शकतात. ओके. नेक्स्ट, अभ्यासक्रम काय असेल. तो पेपर 1चा जो अभ्यासक्रम आहे, पेपर 1 म्हणजे जनरल स्टडीज याला कन्सिडर करतो आपण. याला काय म्हणतो आपण, जनरल स्टडी. मग याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्रफी. आता पहिलंच बघा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
त्यानंतर दुसरं काय इतिहास, तिसरं काय आहे भूगोल आहे. भूगोल कुणाचा? महाराष्ट्राचा पण आहे, भारताचा पण आहे. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्राचं काय राज्यशास्त्र आणि प्रशासन हा वाला पार्ट पण येतो. आर्थिक म्हणजे इकॉनॉमी येते, इंडियन इकॉनॉमी. त्यानंतर पर्यावरण पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे. काय करायचं एक टिप देऊन देतो, ज्यावेळेस तुम्ही भूगोल करत असाल ना त्याच वेळेस पर्यावरण याला लिंक करून अभ्यास करून घ्यायचं, सोपं जातं ते. त्यानंतर सामान्य विज्ञान पण खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करतो, खूप महत्त्वाचा करतो आहे. लक्षात ठेवा MPSC आणि सामान्य विज्ञान यांचं अतूट नातं. ओके. त्याच्यामुळं जे विद्यार्थी UPSCची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांना जर MPSC द्यायची असेल तर एक एक्स्ट्रा वेळ तुम्ही सामान्य विज्ञानला दिला पाहिजे. ओके. नेक्स्ट पेपर 2. आता पेपर 2 हा आपण सांगितल्याप्रमाणे कशा नेचरचा आहे? हा क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे. तर आता क्वालिफाईंग नेचरचा जरी असला तरी याला इग्नोर करून चालत नाही. मग याच्या सिलेबसमध्ये काय असतं? आकलन, संवाद कौशल्य, तर्कशुद्ध तर्क, निर्णय क्षमता, सर्वसाधारण मानसिक क्षमता, मूळ संख्याता, मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्य. याच्यामध्ये परिमाणाचा क्रम, बापरे किती किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा. त्याच्यासाठी काय करायचं? साधंही इंग्रजीमध्ये पण दिलेलं आहे बघा. काय काय याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन स्किल्स बघितले जातात, इंटरपर्सनल स्किल्स बघितले जातात, लॉजिकल रिझनिंग बघितले जाते, डिसिजन मेकिंग बघितले जाते तुमची. अशा फॉर्मॅटमध्ये तुमचा अभ्यास या ठिकाणी अपेक्षित आहे. ओके. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. आर वी क्लिअर अबाउट इट? ओके. सो गुड वन. सो वी आर गोइंग टू कंटिन्यू स्टडिंग दिस पार्ट. नेक्स्ट पुढे काय जातो आहेत आपण? ओके. आता इथे काय करायचं बघा, एक लक्षात घ्या गोष्ट. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे लेखी परीक्षा किती मार्काची? 1750 मार्काची. मुलाखत किती मार्काची? 275 मार्काची. किती प्रश्नपत्रिका संख्या आहेत? एकूण 9 तुम्हाला पेपर्स द्यायचे आहेत. प्रश्नपत्रिका संख्या म्हणजे किती पेपर्स आहेत याच्यामध्ये. किती पेपर्स आहेत? 9 पेपर्स आहेत. ओके. क्लिअर? त्यानंतर काय आता कोणकोणते 9 पेपर हे बघून घ्या. इथं दिलेले आहेत पेपर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता या 9 पेपरपैकी हे जे ग्रीन बॉक्स केलेलं आहे ना, हा ग्रीन बॉक्सचे पेपर क्वालिफाईंग आहेत. कोणकोणते पेपर आहेत? हे मराठी आणि इंग्रजीचे. मराठी आणि इंग्रजी भाषेतले हे पेपर असतात, क्वालिफाईंग नेचरचे असतात. किती आहे क्वालिफाईंग याची? 25%. 300 पैकी तुम्हाला फक्त 25% मार्क घ्यावे लागतात. ओके. लक्षात येतं? 25% मार्क जरी आले तुम्हाला, 75 मार्क जरी आले याच्यामध्ये तरीही बस झालं. सो 300 पैकी 75, 300 पैकी 75. सो हे सोपे पेपर्स असतात, काही टेन्शन नाही. याला कालावधी 3 तासाचा दिलेला असतो. हे महत्त्वाचे पेपर्स कन्सिडर केले जातात फक्त क्वालिफाईंगसाठी, हे लक्षात ठेवा. आता अब आती है असली मजा. देखो हे जे पिंकमधलं दिसतंय ना तुम्हाला, ओके. सो याच्यामध्ये कोणकोणते पेपर आहे? निबंध, सामान्य अध्ययन 1 म्हणजे जनरल स्टडीज 1, GS2, GS3, GS4 अशा पद्धतीचे हे 5 पेपर असतात. ओके. आणि त्याच्यानंतर हे जे ब्ल्यूमध्ये दिसतं आहे तुम्हाला पेपर 8 आणि पेपर 9 हे असतात ऑप्शनल पेपर. सो ऑप्शनल पेपरची तयारी करताना आठवणीनं लक्षात ठेवायचं की तुम्ही एक स्पेशलाइज्ड स्टडी असणं गरजेचं आहे तुमचं. स्पेशलाइज स्टडी काय असतो? स्पेशलाइज स्टडी तुम्हाला ऑप्शनलमध्ये मास्टर्स लेवल अपेक्षित आहे तुमच्याकडून या पेपरसाठी. ओके. हे जसं इथं सामान्य बोललं आहे, जनरल बोललं आहे, तसं इथं मास्टर्स अपेक्षित आहे. आर वी गेटिंग दिस पॉईंट? सो ओके. सो ही गोष्ट एकदा करायची आणि त्याच्यानंतर आपण आता या प्रत्येक पेपरमध्ये काय काय आहे हे आपण बघणार आहे. ओके. लक्षात घ्या, हे अहर्ताकारी पेपर आहेत, इकडचे वरचे अहर्ताकारी म्हणजे काय? क्वालिफाईंग आहेत. आणि याचे मार्क तुम्हाला कन्सिडर केले जातात. जे आपण बोललो 1750 मार्क, हे 1750 मार्क इथं होतात बघा. 250 हे याची टोटल येते 1750. क्लिअर? आणि हे वर्णनात्मक पेपर आहे. वर्णनात्मक म्हणजे रायटिंग आहे, इथं डिस्क्रिप्टिव्ह आहे. असे प्रश्न विचारले जातील तुम्हाला 15 मार्काला, 10 मार्काला. हे असे प्रश्न इथं द्यायचे असतात. ओके. नेक्स्ट हे एकदा बघून घ्या. आता कोणी जर म्हणा सर मला इंग्रजी येत नाही, मराठी येत नाही, काय करू, कसं करू, हे बघा, हे नीट समजून घ्या. पेपर क्रमांक 3 ते 7साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. 3 ते 7 म्हणजे हा पिंकवाला पार्ट. हे कशात देऊ शकतात तुम्ही? मराठीमध्ये पण देऊ शकतात आणि इंग्लिशमध्ये पण देऊ शकतात. क्लिअर? नेक्स्ट, वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून
म्हणजे एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील. आता हे जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात ना, ह्याच ऑप्शनल सब्जेक्टचे काही काही सब्जेक्ट असे असतात की जे फक्त इंग्लिशमध्येच लिहिता येतात. फॉर एक्झाम्पल आता अँथ्रोपॉलॉजी जर कोणी म्हणलं, नृविज्ञान, आता अँथ्रोपॉलॉजीला जर लिहायचं म्हणलं तर मराठीमध्ये लिहिणं थोडंसं अवघड जाण्याची शक्यता असते. तर त्यासाठी मराठी ही कन्सिडर न करता इंग्रजी कन्सिडर केली जाऊ शकते. ओके, तर ह्याची जी क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन ऑफ लँग्वेज, हे एकदा चेक करून घ्यायचं. आपण कोणताही ऑप्शनल घेतो आहे तर त्या ऑप्शनलचं MPSCने देताना कोणती लँग्वेज दिली हे बघणं फार गरजेचं आहे. क्लिअर? नेक्स्ट, आता हा पेपर 1. आता आपण बघूयात या प्रत्येक पेपरमध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, पेपर 1मध्ये काय करायचं आहे. पेपर 1 म्हणजे कोणता? अहर्ताकारी पेपर मराठी, म्हणजे मराठी इथलचा क्वालिफाईंग पेपर आहे. काय काय विचारतील तुम्हाला? 300 मार्काला बोलतो बरं का मी. काय काय विचारतील? परिच्छेदांचे आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी अनुवाद. म्हणजे काय असतं? ट्रान्सलेशन विचारणार, शॉर्ट एसे विचारणार, त्यानंतर तुमची वोकॅब्लरी स्किल काय आहे ते बघणार, समरी रायटिंग बघणार आणि ऑल ओव्हर तुमचा ग्रास्पिंग काय आहे आकलनामध्ये, या गोष्टी बघणार तिथे. ठीक आहे, खूप सोपे पेपर्स असतात हे. तुम्हाला एक खूप मोठे पॅरेग्राफ दिले जातात, करा म्हणतात ट्रान्सलेट करायला. अशा फॉर्मॅटमधले पेपर आहेत. याची काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, पास होऊन जातं माणूस. इंग्लिशचं पण सेम आहे, जे मराठीमध्ये विचारलं जातं. हे बघा मराठी पेपरचं हे आहे, सेम ॲज इट इज कॉपी पेस्ट इकडं आहे. क्लिअर? आता हे बघा, दोन्हीमध्ये ही कॉमन आहे. हा पेपर अहर्ताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत. हे मात्र महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट, निबंध. 250 मार्काचा निबंध असतो. याच्यामध्ये काय विचारलं आहे बघा, उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. कशाचे मार्क असतील तुम्हाला हे नीट वाचून घ्यायचं. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी, क्रमवार संकल्पनांची मांडणी आणि संक्षिप्त लेखन यांच्याकडून अपेक्षित आहे. याच्या बेसिसला तुम्हाला मार्क पडतील, लक्षात ठेवा. पेपर 4 म्हणजे सामान्य अध्ययन 1. आता आपण पेपरचा क्रमांक बाजूला ठेवायचा आणि आता आपण जेव्हा अभ्यास करणार आहे आपण डायरेक्ट सामान्य अध्ययन 1 म्हणजे GS1 अशा फॉर्मॅटमध्ये आता अभ्यास करणार आपण. ठीक आहे, आता GS1मध्ये काय काय सिलेबस आहे हे बघा. हा जो पिंक पार्ट तुम्हाला दिसतोय ना, हा पिंकवाला जो पार्ट आहे, या पार्टचं दुसरं तिसरं काही नाव नाही आहे. या पार्टला म्हणतो आपण हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये काय काय आहे हे बघा. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्य, कला या पैलूंचा समावेश, म्हणजे याला आपण म्हणतो आर्ट अँड कल्चर. हा झाला पहिला जो पार्ट आहे तो आर्ट अँड कल्चर. नेक्स्ट, महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान. काय बोलतोय आपण? भक्ती आणि सुफी. जे UPSCचे पोरं त्यांना माहिती असतं. हे भक्ती चळवळीवर या ठिकाणी जास्त भर देण्यात आलेला आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर तिसरा काय पार्ट आहे? आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती आणि समस्या. कधीपासून? 18वं शतक म्हणजे 17th सेंच्युरी ऑनवर्ड्स. ओके, 1700च्या पुढं, 17th सेंच्युरी नाही, याच्यामध्ये 1700च्या पुढे. ओके, मग ते 1800 येईल, 1900 येईल, इथपर्यंत जे काही येतं आहे तुम्हाला पुढपर्यंत ते सगळ्या गोष्टी इथे येतील. त्यानंतर स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात येणारे, हे दुसरं तिसरं काही नाही, भारत स्वतंत्र कसा झाला, बस एवढं स्वातंत्र्य लढा तुम्ही बघणार. जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. आता भारत स्वतंत्र तर झाला आहे, पण त्याच्यानंतर काय पुढं? मग हा पार्ट स्वातंत्र्योत्तर एकीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. आता हे काय होतं माहिती आहे का? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता ना, टोटल 545च्या वर छोटे छोटे राज्य होते भारतामध्ये. त्यांची पुनर्रचना करावी लागलेली आहे. तो प्रवास त्यांनी विचारला. आणि त्यानंतर आपण बघतोय जगाचा इतिहास पण इतिहासाचाच भाग आहे. जगाच्या इतिहासामध्ये काय काय झालं, मग त्याच्यामध्ये वसाहतवाद असेल, निर्वसाहतवाद असेल, राजकीय तत्त्वज्ञान असेल, समाजवाद, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. हाऊ डिड द वर्ल्ड प्रोग्रेस्ड, म्हणजे या ठिकाणी वर्ल्ड प्रोग्रेस विचारली. ओके, इथं खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा वाला, व्यवस्थित करून घ्यायचा, आठवणीनं लक्षात ठेवा. नेक्स्ट जो पार्ट आहे ग्रीनमधला जो दिसतोय तुम्हाला, हा आहे इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटी काय आहे
इंडियन सोसायटी, भारतामधले काय, भारताच्या समाजाचे ठळक वैशिष्ट्य कोणकोणते आहेत, त्यानंतर महिला आणि महिलांच्या संघटनांची भूमिका कोणकोणती आहे या गोष्टी तुम्ही बघताल. ठळक वैशिष्ट्ये, भारताची विविधता, त्यानंतर महिला आणि संघटनांची त्यांची भूमिका बघणार, कोणकोणत्या महिलांच्या संघटना तयार झाल्या, त्यांचे काय काय इश्यूज आहेत हे बघा, हे समस्या आणि त्यावरील उपाययोजना या इथं बघणार आहेत. त्यानंतर ग्लोबलायझेशन बघणार, जागतिकीकरण, हे तुम्ही या पेपरला बघणार. त्यानंतर जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये, जगाचा प्राकृतिक भूगोल. आता हा जो पार्ट आहे ना, हा भूगोलाचा पार्ट आहे बघा, हा जो दिसतोय जॉग्रफीचा या कलरमध्ये, हा वर्ल्ड आणि इंडियन या दोन्ही प्रकारचे जॉग्रफीज तुम्ही व्यवस्थितरित्या बघणार आहात, हे लक्षात ठेवायचं. प्राकृतिक भूगोल कुणाचा, जगाचा. त्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्ती कोणकोणती आहे, सगळेच असतील तुम्हाला, दक्षिण आशियामधले पण असेल, भारतीय उपखंड यांच्या सहित असतील तुम्हाला, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कोळसा असेल, ओके, आता तुम्ही अभ्यास करताना कोळसा आहे, ऑइल आहे, या सगळ्या गोष्टी कुठे भेटतात, नैसर्गिक साधनसंपत्ती कुठे आहे, कशा फॉर्मॅटमध्ये आहे, त्याचे रिझन्स काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथं असणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हालचाली या कशा होतात, याचे रिझन्स काय आहेत, याचे इम्पॅक्ट काय पडतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथं करणार आहे. ओके, आता नेक्स्ट आता असणार आहे क्वेश्चन पेपर्स. आता क्वेश्चन पेपरमध्ये काय होतं हे नीट समजून घ्या. हिस्ट्रीचं सेक्शन, सोसायटी सेक्शन, जॉग्रफी, पोस्ट इंडिपेंडन्स, वर्ल्ड हिस्ट्री, हे जे आपण आता इथं बघितलं, ओके, हिस्ट्री बघितली, वर्ल्ड हिस्ट्री बघितली, त्यानंतर सोसायटी बघितली, त्यानंतर जॉग्रफी बघितली, हे जे सेक्शन आहेत आपण कलर वाईज केलेले, याच्यामध्ये जवळपास ऑन ॲन ॲव्हरेज बघायला गेलं ना तर क्वेश्चन्स हे मार्क केलेले असतात, म्हणजे ऑन ओव्हर त्याच फॉर्मॅटमध्ये चालतात. उदाहरण हिस्ट्रीचा क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 11 आणि 12 हे जनरली हिस्ट्रीच्या असणार आहेत. सोसायटी 5 नंबर, 6 नंबर, त्यानंतर 14, 15, जॉग्रफी 9 आणि 10, 19, 20 हे सगळे फिक्स असलेले जवळपास असतात. ओके, की या नंबरचा क्वेश्चन जनरली म्हणजे एक बघायला गेलं तर ऑन ॲन ॲव्हरेज जनरल लेवलला हे इथे असाईन केलेले असतात. हे कशासाठी म्हणतो आहे मी, यू कॅन युटिलाइज द वेटेज, म्हणजे कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आहे हे तुम्हाला कळेल. फ्लेक्झिबल नंबर्स कोणते, आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही हे नंबर तर दिले पण मग कुठे गेला, 3, 4 दिसत नाही आहे याच्यामध्ये, त्यानंतर 16, 17 दिसत नाही आहे, 18 दिसत नाही आहे, मग काय, मग हे जे टॉपिक्स असतात पोस्ट इंडिपेंडन्स, वर्ल्ड हिस्ट्री, याच्यामधले टॉपिक हे कुठं ना कुठं नंबर्समध्ये फ्लेक्झिबल असतात. आता मी जे हे सांगतो आहे हे ठोकताळ्याने कसं सांगतो आहे, कारण हा PYQचा अभ्यास आहे. आता तुम्ही म्हणताल सर मग हे तर MPSC आहे, तुम्ही PYQ कोणते सांगतायत, तर हे UPSCचे जे PYQs आहेत ना ते या फॉर्मॅटमध्ये असतात. MPSC पण मोर ऑर द लेस तोच फॉर्मॅट आपल्याकडं अप्लाय करणार आहे. आता हे जे सब्जेक्ट आहे पोस्ट इंडिपेंडन्स, वर्ल्ड हिस्ट्री, हे थोडेफार 1-2 हे जे उरलेले सब्जेक्ट, उरलेले क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये ॲडिशन होऊ शकतं. ओके, हे कसं स्ट्रक्चर असणार आहे तुम्हाला एक लक्षात घ्या. 10 मार्काचे 10 क्वेश्चन्स असतील आणि 15 मार्काचे 10 क्वेश्चन्स असतील, म्हणजे टोटल 100 मार्क इथं, 150 मार्क इथं, असा टोटल 250 मार्काचा एक पेपर असतो. लक्षात आलं. सो 1 ते 10 नंबरचे क्वेश्चन जे असतात ना हे 10 मार्कर असतात आणि 1 ते 10 आणि 11 ते 20 जे असतात ना हे 15 मार्काचे असतात, हे लक्षात ठेवायचं. सो आता मी जेव्हा हे सांगतो आहे हे 11, 12 असेल, 14, 15 असेल, 19, 20 हे झाले 15 मार्कर. हे वेटेज तुम्हाला लक्षात येऊन जाईल कुणाला किती द्यायचं. आणि हे सगळे कधी कधी एक्स्ट्रा समजा फॉर एक्झाम्पल सोसायटीमध्ये आपण देताना इथं किती दिलेले आहेत, सोसायटीत देताना आपण 4 क्वेश्चन दिलेत, कधी कधी 4च्या जागी 3 पण येऊ शकतात आणि 4च्या जागी 5 पण येऊ शकतात. बट डोंट वरी, ज्याचा अभ्यास झालेला असतो त्याला ते व्यवस्थितरित्या ऐन वेळेला मॅनेज करता येतात. आता ते कसं करायचं, सो त्याला म्हणतात प्रॅक्टिस. यू हॅव टू प्रॅक्टिस युअर आन्सर्स इन अ व्हेरी प्रॉपर फॅशन, तेव्हाच ते होणार आहे. ओके, सो मेक शुअर दॅट यू आर प्रॅक्टिसिंग. दररोज आन्सर रायटिंग करायचं, दररोज इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. चेक करणार कोणी आहे नाही आहे ते सगळं नंतर बघूत, आधी हात मोकळा करून घ्या. ओके, लिहिणं गरजेचं. नेक्स्ट हा आहे सामान्य अध्ययन पेपर 2. याच्यामध्ये काय बघितलं जातं आहे, कोणकोणते टॉपिक्स आहेत बघा, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आता काय असणार आहे त्याच्यात, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पहिलं सेक्शन बघा. काय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्य, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन तयार कसं झालं हा पाठ. त्यानंतर संघ आणि राज्य याची कार्य आणि जबाबदारी, संघ आणि राज्य कसं काम करतं. आता आपण म्हणतो सरकार कुठे आहे, केंद्राचं सरकार वेगळं, राज्याचं सरकार वेगळं, ते कसं वेगळं या गोष्टी इथं बघणार आहेत आपण. नेक्स्ट विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण आणि यंत्रणा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडं ब्युरोक्रेसी आहे,
ब्युरोक्रेसी आहे. त्यानंतर आपल्याकडं पॉलिटिकल ऑफिस आहेत. पॉलिटिकल ऑफिस म्हणजे काय, समजा PM आहे, इकडं ब्युरोक्रेसीमध्ये चीफ सेक्रेटरी आहे. आता हे प्रशासन आणि दुसरं म्हणजे पॉलिटिक्स. ओके, ह्याचं कसं, याच्यामध्ये कसा वाद होतो, याच्यावरची आपण कशी अधिकारांची याची विभागणी कशी होते, याच्यावरचं वाद आपण कसं निवारण करू शकतो, याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना. आता समजा इंडियाची जशी इथं काय मी लिहिलं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तसंच कॉन्स्टिट्यूशन ऑफ USA पण आहे. मग या दोन्हीची तुलना करायची आपल्याला, कशी वेगळी आहेत कशी सिमिलर आहे ह्या पण. नंतर संसद आणि राज्य विधिमंडळ, जे आत्ता मी बोललो ते. कार्यपालिका न्यायपालिका यांची रचना. स्थानिक स्वराज्य संस्था, आत्ता सध्याला इलेक्शन्स झालेत बघा, नुकतेच इलेक्शन्स झालेले, ते स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. म्हणजे जे तुमचं डे टू डे लाईफमधलं जे काही आहे, ओके, डे टू डे लाईफ जे तुम्ही जगतात, याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायला भेटतो, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट. ओके, RPA जे म्हणतो ना आपण, 1950 आणि 1951 हे दोन्ही पण आपल्याला इथं करायचे असतात. नेक्स्ट, विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या. हे आपण तुम्हाला एक टेक्निकल ॲस्पेक्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचायला चालू करता लिहून जाते, डोंट वरी. म्हणजे हे कॅग आहे. त्यानंतर आता इलेक्शन झाले तर मग इलेक्शन कमिशन कोण, कमिशनर कोण आहे, चीफ इलेक्शन कमिशनर काय असतो, स्टेट इलेक्शन कमिशनर काय असतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं बघणार आहेत. ओके, हा झाला तुमचा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा पार्ट. आता खाली गव्हर्नन्स. आता हे कॉन्स्टिट्यूशन आहे, याचे सगळे पार्ट्स आहे, पण याचं गव्हर्नन्स पण तच करावं लागेल की नाही आपल्याला. विविध क्षेत्रामधील विकासासाठी सरकारी धोरण कसं आखतं सरकार, याचा अभ्यास असतो. विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना कशी विकास प्रक्रिया काय आहे, डेव्हलपमेंट प्रोसेस, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथं करणार आहेत तुम्ही. वल्नरेबल सेक्शन म्हणजे कोणकोणते डुबळे घटक जे असतात, फिमेल असेल, ओल्ड एज पीपल असतील, चिल्ड्रन असेल, यांच्या काय काय इश्यूज आहेत, यांच्यावर काय काय सोल्युशन्स काढायचे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास इथं करायचा असतो. ओके, याच्यानंतर हा पार्ट बघा, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका. नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका काय असते माहिती आहे का, साधं गणित आहे. याची भूमिका एकच आहे, लोकांसाठी कार्य करणे. ओके, हे कार्य करणं खूप जास्त गरजेचं आहे. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट, इंटरनॅशनल रिलेशन. इंटरनॅशनल रिलेशन खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करतो या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये. भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध, म्हणजे जी तुम्ही मॅप बघतात भारताचा, हा समजा भारताचा मॅप आहे, मग याचे बाहेरचे म्हणजे आपले जे इमिडिएट नेबर्स आहेत, इकडं म्यानमार आहे, इकडं बांगलादेश आहे, इकडच्या बाजूला पाकिस्तान आहे, इथं अफगाणिस्तान आहे, इकडच्या बाजूला पुन्हा इथं चायनाचा पार्ट येतो. या सगळ्याच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायच्या आहेत. ओके, द्विपक्षीय प्रादेशिक जागतिक गट भारताचा समावेश आहे. द्विपक्षीय गट म्हणजे कोणते, आता समजा G20 आहे. ओके, इंडिया आपलं हे सॉरी, आय एम सो सॉरी, इंडिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा असतो. ओके, क्लिअरली. नेक्स्ट, विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम. म्हणजे USAचं काहीतरी डिसिजन घेतलं. आता रिसेंटली बघितलं बघा, ट्रम्पनी सगळे लोक पाठवून दिले ते भारतामध्ये. मग त्याचं डिसिजन आहे, पण त्याचा इम्पॅक्ट भारतावर तर होणारच आहे ना. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण इथं करणार आहे. त्यानंतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्याची रचना आणि जनादेश. हे आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या आहे, आता जे मी तुम्हाला सांगितलं, G20 सांगितलं बरोबर, SCO आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही इथं करणार आहे. हा झाला तुमचा पेपर 2. एवढे सगळे सेक्शन या ठिकाणी आहेत. आता जे मी तुम्हाला सांगितलं हे त्याचं आन्सर स्कीम्स असतात, म्हणजे सॉरी क्वेश्चन स्कीम्स आहेत. अशा सगळ्या गोष्टींवर त्याचे आन्सर्स विभागलेले असतात, क्वेश्चन्स विभागलेले असतात. आय एम सो सॉरी. आता इथं हे बघा, फ्लेक्झिबिलिटी इन सेक्शन. GS2चं काय असतं माहिती आहे का, GS2मध्ये हे इंटरलिंक होऊन जातात गोष्टी. बऱ्याचदा वल्नरेबल सेक्शनचा एखादा क्वेश्चन कॉन्स्टिट्यूशनला येईल, इंटरनॅशनल रिलेशन आणि वल्नरेबलला एकमेकांना कनेक्ट करून घेतील. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू स्टडी दिस सब्जेक्ट ॲट इट्स होल. हे फार लक्षात ठेवा, ॲट इट्स होल म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी एकत्र करून व्यवस्थितरित्या अभ्यास करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे तुमच्याकडून. ही गोष्ट मात्र क्लिअरली माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, नेक्स्ट. आता पेपर 3. पेपर 3 काय आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, याच्यामध्ये टेक्निक्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, या सगळ्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत ते आपण लगेच बघूया, डोंट वरी.
इंडियन इकॉनॉमी काय सांगते माहिती आहे का? इंडियन इकॉनॉमीचं स्ट्रक्चर काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे. तुम्ही 5 इयर प्लॅन बघितलेत का? 5 इयर प्लॅन, हे 5 इयर प्लॅन तुमचे या ठिकाणी येतात. त्यानंतर नंबर 2, सरकारी अर्थसंकल्प कसा तयार होतो, बजेट जे तुम्ही म्हणतात यावर्षीचं बजेट असं आलं, ते बजेट तयार कसं होतं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात, हा सगळा अभ्यास इथे आहे. त्यानंतर पिके व पीक पद्धती म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर तुमचं जे आहे इकॉनॉमीचं, हे ॲग्रिकल्चर सेक्टरचा अभ्यास इथं असतो. त्यानंतर फूड सेक्टर, अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, फूड प्रोसेसिंग, याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करणार. नंतर जमीन सुधारणा म्हणजे काय? लँड रिफॉर्म्स. तुम्ही ऐकलं असणार आहे, ते नावं सगळे ऐकतो आपण. लँड रिफॉर्म्स काय झाले, त्याचे काय इम्पॅक्ट पडले, त्याचं काय आजपर्यंत कशी त्याची लिगसी चालू आहे, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या गोष्टी सद्यस्थितीला इन्क्लुडेड आहेत, या सगळ्या गोष्टी. गुंतवणूक प्रतिमाने म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, इन्व्हेस्टमेंट मॉडेल. तुम्ही हे नाव ऐकलं आहे का रे? PPP मॉडेल. ओके, PPP मॉडेल रस्ते बनवताना वापरलं जातं, तो हे गुंतवणूक प्रतिमाने, या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असतात इंडियन इकॉनॉमीच्या सेक्टरमध्ये. क्लिअर. नेक्स्ट, सायन्स अँड टेकमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, याच्यामध्ये काय होतं? घडामोडी, त्यांचे उपयोजन, दैनंदिन जीवनातील परिणाम. फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जगावर काय परिणाम पडतो आहे, भारतीय संस्कृतीवर काय परिणाम पडतो आहे, या प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याच्याही व्यतिरिक्त आता बघायला गेलं तर तुमचा स्पेस सेक्टर आहे. स्पेस सेक्टरमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत, या गोष्टींचा अभ्यास तुम्ही इथे करताल. ठीक आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण म्हणजे इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तुमच्या होणाऱ्या विकासाचा तुमच्या एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होत आहे, साधं गणित. आता रिसेंटली झाडं कट करण्यावरून खूप गदारोळ माजला होता, आठवतं आहे? मग तसे क्वेश्चन तुम्हाला इथे येणार आहे. मग विकास महत्त्वाचा आहे, ओके, का झाडे महत्त्वाची आहे, का सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास जो म्हणतो ना आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, का सस्टेनेबल डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्याकडून या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. लक्षात येतं आहे? आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. आता मी तुम्हाला मगाशी जॉग्रफीमध्ये एक पार्ट सांगितला होता समजून, हे बघा इथं आहे, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हालचाली. ओके, हा GS1चा पार्ट आहे. आता ह्याच्यामुळं काय झालं, आपत्ती तयार झाली, आणि आपत्ती तयार झाल्यामुळं काय झालं, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जी आपत्ती तयार होती आहे त्या आपत्तीने काही ना काहीतरी त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. लक्षात येतं? सो व्यवस्थापन कसं करायचं आहे? फॉर एक्झाम्पल, जर समजा सुनामी आली, ओके, सुनामी आली, आणि सुनामी आल्याच्या नंतर याचं काही ना काहीतरी नुकसान झालं आहे, तर नुकसान झालेलं तुम्हाला मॅनेज तर करावं लागेल का नाही? लक्षात येतं आहे का नाही? तर मग त्याच्यामुळे हे व्यवस्थापन त्या ठिकाणी येणार आहे, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ओके, हे लवचिकपणा, लवचिक समाज वगैरे, हे वर्ड हे ॲज इट इज गुगलचे वर्ड आहेत, हे असे शब्द नाही आहेत. डोंट वरी, हे आपत्ती व्यवस्थापनापर्यंतचं येईल. ठीक आहे. आपण बघूयात आता हे कसं कसं करायचं, काय नाही. इफ यू नीड वी कॅन पुट सेपरेट लेक्चर्स ऑल्सो ऑन ईच अँड एव्हरी पार्ट. म्हणजे तुम्ही फक्त सांगा की आम्हाला या टॉपिकचे लेक्चर्स पाहिजेत, मी डायरेक्टली अपलोड करून देईल तुम्हाला, त्याच्यानुसार तुमच्या नोट्स वगैरे काय बनवायच्या बनवून घ्या. ठीक आहे. इंटरनल सिक्युरिटीमध्ये काय आहेत माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, आपण जो मगाशी मी तुम्हाला मॅप काढून दाखवलं बघा, की असं आहे, या फॉर्मॅटमध्ये इथं सगळे देश आहेत. आता जसं इथं पाकिस्तान आहे, ओके, जसं अफगाणिस्तान आहे, तर अफगाणिस्तान पाकिस्तानमुळे काय होतं आहे, टेररिझममध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत आपल्याला. म्हणजे टेररिझम हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचाच इम्पॅक्ट कुठं ना कुठं अंतर्गत सुरक्षेमध्ये पडतो आहे. आता समजा मुंबई हल्ला झाला, बरोबर, कुठून झाला? इकडूनच झाला. तो मुंबई हल्ला झाला, तो भले इकडून एंटर झालेत, ओके, इथून हे त्याचं केंद्रस्थान आहे, पण आलेत तर इथेच ना ते शेवटी, बरोबर की नाही? आता इथे आल्याच्या नंतर इथं कसे मध्ये येऊ शकले? कारण इंटरनली आपल्याकडं काही ना काहीतरी ग्लिचेस होते, कोणीही येऊ शकत होतं. ह्याचाच अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने काय आहेत? अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसारमाध्यमे आणि समाज नेटवर्किंग साईटची भूमिका. प्रसारमाध्यमे तुम्ही स्वतः बघितलं असणार, आता धुरंधरमध्ये बघितलं की नाही, की ते लोक फोन याच्यावरून बघतायत, TV वरून बघतायत,
आणि टी व्हीवरून फोन करून सांगतात की तुम्ही हे करा, आणि हे केलेले लगेच आपले प्रसारमाध्यमं दाखवतात, अरे हे झालं, पुन्हा ते बघतायत टी व्हीवर, पुन्हा सांगतायत हे करा. सो हे प्रसारमाध्यमांचे पण काय रोल आहेत या फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि हा पार्ट आपण इथे बघणार आहेत. त्यानंतर सुरक्षा आव्हाने, सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध, ऑर्गनाइज्ड क्राईम, ओके, म्हणजे बिझनेसेस असतील, त्यानंतर पुन्हा टेररिझम असेल, टेररिझमसोबतच तुमचे तुम्ही ह्याचं वाचलं असणार आहे तस्करी. पुष्पा तर पुष्पा चंदन घेतो, लाल चंदन घेतो आणि लाल चंदनाचे पैसे घेतो. मग ते पैशाचं तो काय करतो, मग ते पैसे कुणाला देतो, ह्या सगळ्या गोष्टीचं हे जे ऑर्गनायझेशन आहे, हे ऑर्गनाइज्ड संघटित गुन्हेगारी याचा अभ्यास तुम्ही इथं करणार. ठीक आहे. विविध सुरक्षा दले, अभिकरणे आणि त्याचे जनादेश, म्हणजे ITBP असेल, आसाम रायफल असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही इथं करणार. हे झालं तुमचं इंटरनल सिक्युरिटी. हा झाला पूर्ण पेपर GS3. ओके. आता इथं लक्षात द्या, हे पण सेम हाच फॉर्मॅट आहे. हे प्रत्येक सेक्शनचे हे क्वेश्चन्स असतील दिलेले, क्वेश्चन नंबर्स, आणि इथे पण फ्लेक्झिबिलिटी इन सेक्शन्स अप्लाय केले जाते. कधी कधी इकडचा क्वेश्चन इकडे येतो, कधी इकडचा इकडे येतो, कधी इंटरलिंक होऊन जातं. त्याच्यामुळे डोंट वरी, तुमचे बेसिक्स मात्र स्ट्रॉंग ठेवा. बेसिक स्ट्रॉंग पाहिजे. बेसिक कसे स्ट्रॉंग राहणार, नोट्स राहणार. ओके, तुमच्या नोट्स तयार पाहिजेत, व्यवस्थित नोट्स बनवा, दर्जेदार नोट्स बनवा. AI चा वापर करा, परंतु लिमिटेड करा. ओके, लिमिटेड AI. ओके, एक व्यवस्थितरित्या तुमचं बुकवर पण होल्ड पाहिजे. त्यातल्या त्यात मराठीतनं तयारी करणाऱ्या पोरांनी बुक्सवर जरा जास्त महत्त्व आहे. तर हे जरा नीट महत्त्वाचे बुक्स असणार आहेत तुमचे, ते जरा नीट करून घ्या. ठीक आहे. मराठीमधनं तयारी करणार आहे. इंग्रजीवाल्यांसाठी आहेत अवेलेबल, भरपूर बुक्स अवेलेबल आहे, डोंट वरी. आता नेक्स्ट, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. हा जो पेपर आहे सामान्य अध्ययन 4. बघा पोरांनो, आता तुम्हाला जर दिसत असेल ना, मी याच्यामध्ये सेक्शन्स वगैरे काही पाडले नाही. मी इथं फक्त डायरेक्ट दिलं सेक्शन B. घटना अभ्यास म्हणजे काय माहिती का, केस स्टडी. हे गुगलचं ट्रान्सलेशन आहे घटना अभ्यास. केस स्टडीज असतात. म्हणजे काय होतं की A हा व्यक्ती आहे, B हा दुसरा व्यक्ती आहे, हे सगळेजण X या कंपनीत काम करत आहेत. हा व्यक्ती कामामध्ये खूप चांगला आहे, परंतु हा घरी याच्या बायकोला मारतो. पण B हा इमानदार व्यक्ती आहे, त्याला असं वाटतं तो कामामध्ये A पेक्षा खालीच आहे, परंतु त्याला असं वाटतं की ते घरामध्ये त्याने मारहाण वगैरे काही करू नये. पण आता Bनी काय करावं की जेणेकरून याचा जॉब पण इथे राहील आणि याचं घर पण व्यवस्थित चालेल आणि स्वतःलाही काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. अशा पद्धतीचे काही ना काहीतरी केस स्टडीज दिलेले असतात आणि त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. 13 क्वेश्चन्स असतात 10 मार्क्सचे इथिक्समध्ये, ते 130 मार्क झाले. आणि 6 केस स्टडीज असतात 20 मार्काच्या, ते झाले 120. असे टोटल 250 मार्काचा हा पेपर असतो. आता कोणकोणते आहेत इथिक्सचे टॉपिक्स, कोणकोणते आहेत ते बघा. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, बापरे, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस म्हणतात याला. ठीक आहे, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस म्हणजे काय, तर नीतिशास्त्र म्हणजे काय, कशा फॉर्मॅटमध्ये हे वाढवता येऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. हे इंडिव्हिज्युअलवर बेस्ड आहे. बघा, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, या पर्सनॅलिटीच्या बेसिसला तुम्हाला याच्यामध्ये मार्क पडणार आहेत. आणि ती पर्सनॅलिटी तुम्ही किती प्रॉपर वेमध्ये कागदावर लिहू शकतात ही गोष्ट मात्र आठवणीनं लक्षात ठेवा. ठीक आहे. अभिवृत्ती म्हणजे काय, ॲटिट्यूड, तुमचा ॲटिट्यूड काय गोष्टींकडे बघण्याचा, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहेत. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स. फक्त इंटेलिजंट राहून फायदा नसतो, इमोशनल इंटेलिजन्सही ठेवावा लागतो. मग या सगळ्या गोष्टी काय आहेत, याची इथिक्सची वोकॅब तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे. इथिक्सची काय वोकॅबलरी, हे डेव्हलप करणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर 3, भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्त्वज्ञांचे योगदान. म्हणजे नैतिक विचारवंत जे होते, फॉर एक्झाम्पल कार्ल मार्क्स राहिलेला आहे, त्यानंतर पुन्हा विवेकानंद राहिलेले आहेत, यांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी मूल्ये आणि नैतिकता. लोकप्रशासनामध्ये कोणकोणते मूल्य होते, कशी आहेत आणि कशी नैतिकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सरकारी आणि खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कुंडी हा मला पाठ जर बघायचा असेल, फॉर एक्झाम्पल X हा व्यक्ती आहे, X हा व्यक्ती IAS आहे, खूप इमानदार आहे. ओके, 20 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे आणि आता X या व्यक्तीच्या मुलाचं लग्न आहे आणि ह्या लग्नासाठी याला पैसा पाहिजे. हा खूप इमानदार आहे, त्याच्यामुळे याच्याकडे जास्त पैसे नसतात. पण आता या मुलाचं ज्या मुलीवर प्रेम आहे, त्या मुलीचे घरचे म्हणत आहेत की नाही, मोठंच लग्न लावायचं, आम्ही आता 50 लाख रुपये लावणार आहेत आणि तुम्ही पण तेवढेच लावा, पण याच्याकडे हे पैसे नाही आहे. बरोबर. मग आता ह्यांनी काय करायला पाहिजे,
मग ह्याच्या समोरची काय कशा प्रॉब्लेम कोणकोणत्या प्रॉब्लेम्समध्ये आहे, कशी कोंडी याची झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा आहे. त्यानंतर प्रशासनातील सभ्यता, म्हणजे प्रशासन कसं पाहिजे. आलं की हे जा रे मी नाही बोलणार तुझ्याशी, किंवा जा रे मी बिझी आहे, जा रे मी लंचला चाललो, अशा पद्धतीचं नाही वागायचं लोकांसोबत. तुम्ही सरकारी अधिकारी आहात, सरकारी अधिकाऱ्याने चांगल्याच पद्धतीनं वागणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही इथे करता. ठीक आहे. सो मेक शुअर की या फॉर्मॅटमध्ये तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करतायत. हा सेक्शन ए आहे, हा खालचा सेक्शन बी आहे. याच फॉर्मॅटमध्ये हा पूर्ण पेपर कंप्लीट होतो. मार्क्स ॲज पर इथिकल कॉम्पिटन्स, म्हणजे जो अभ्यास तुम्ही करताय तुमचं इथिकल कॉम्पिटन्स आहे का, ओके, इथिकल तुमची पर्सनॅलिटी आहे का, याच्यानुसार तुमचे मार्क तुम्हाला भेटणार आहेत. ओके. आता हे झाले तुमचे वरचे 7 पेपर. आता वरचे 7 पेपर झाल्याच्यानंतर खाली वैकल्पिक विषय जे आपण बघितले होते, पेपर 1 आणि 2 आपल्याला वैकल्पिक विषय आपण सांगितला होता इथं, बरोबर आहे, आठवते तुम्हाला. हे बघा इथंच सांगितलेलं आहे. कुठं गेलं हे बघा, हे पेपर 8 आणि 9 हे 2 पेपर जे राहिले होते, याचा अभ्यास कसा करायचा, कोणती लिस्ट आहे, तर ही लिस्ट. ह्या पेपरमध्ये तुम्ही कोणतेही वैकल्पिक विषय याच्यातला कोणताही एक निवडू शकतात. हे फार महत्त्वाचं आहे. या फॉर्मॅटमध्ये कोणताही एक निवडा आणि याचे 2 पेपर असतात 250 मार्काचे. अशा पद्धतीनं अभ्यास करा व्यवस्थितरित्या. हाच आहे पॅटर्न सगळा, ऑल ओव्हर जेवढा काही आहे तो पॅटर्न हाच आहे. हे बघा, मानववंशशास्त्र जे मी म्हणलं होतं ना की इंग्लिशमध्ये सोपा जातो, पण MPSCने देताना मराठी व इंग्रजी माध्यम या दोघांसाठी दिलेला आहे अँथ्रोपॉलॉजी हा सब्जेक्ट. त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही हा घेऊ शकतात. काही काही सब्जेक्ट असतील की जे फक्त इंग्रजी माध्यमासाठीच दिलेले असतील, ते डिपेंड. आता हे तुम्ही डाउनलोड करून घ्या, MPSCच्या वेबसाईटवर आहे, तुम्हाला खूप सोपं जाईल हे करण्यासाठी. त्यामुळे डोंट वरी ॲट ऑल. ओके. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील. सो दिस इज इट फ्रॉम आवर साईड. काही जरी अडचण आली तुम्हाला, काही जरी असेल तर जस्ट कॉन्टॅक्ट ऑन दिस वेबसाईट हीच आहे, पितांबरे इन्स्टिट्यूट ऑफ IASमध्ये pitambareIAS.in हीच आहे, pitambareIAS.in. या वेबसाईटला तुम्ही संपर्क साधा. हा 9710071111 हा इथला कॉन्टॅक्ट नंबर आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोणती अडचण असू द्या तुम्हाला UPSC or MPSC राज्यसेवेमध्ये, वी आर देअर and we are happy to help you. Pitambara Institute of IAS is an institution which is exclusively dedicated for UPSC and MPSC Rajya Seva. Okay, thank you so much for your time and I hope this session was useful for you. Thank you.